बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। पुण्यामध्ये 100 नव्या कोऱ्या शववाहिका नायडू रुग्णालयामध्ये धुळकात पडल्याची बातमी सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली होती। या बातमीची दखल विधानसभेत सुद्धा घेण्यात आली आहे आणि आता कार्यवाहीला सुरुवात झाली आहे। धुळकात पडलेल्या शववाहिन्या आता बाहेर काढण्यात आल्यात। आता या शववाहिन्या वापरात येणार आहेत। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळामध्ये खरेदी करण्यात आलेल्या शववाहिन्या एकाच जागी उभ्या होत्या। एनडीटीव्ही मराठीने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर या बातमीची दखल आता सरकारने घेतली आहे। एनडीटीव्हीने केलेल्या खुलाशानंतर 3 महिन्यांपासून एका ठिकाणी उभ्या असलेल्या 100 नव्या शववाहिन्यांचे अखेर वितरण सुरू झालेले आहे। एनडीटीव्हीने या गाड्या निष्क्रिय असल्याचा मुद्दा उचलल्यानंतर प्रशासनाला हालचाल करावीच लागली आहे। आता वाटप सुरू झालं असलं तरी 3 महिन्यांपर्यंत या शववाहिन्या जागच्या जागीच का उभ्या होत्या हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, पुण्यामधील 100 नव्या कोऱ्या शववाहिका नायडू रुग्णालयामध्ये धुळकात पडल्याची बातमी सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली होती। विधानसभेत सुद्धा याची चर्चा झाली। सरकारने अखेर दखल घेतलेली आहे। या सगळ्या संदर्भात काय अपडेट्स? ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण अत्याधुनिक असलेल्या या शववाहिन्या आहेत ज्याच्यामध्ये कमी अंतरावरती किंवा अगदी दूर अंतरावरती सुद्धा शव घेऊन जाण्याची क्षमता आहे, कारण त्याच्यामध्ये बर्फ टाकून शव वाहून घेण्यासाठीची यंत्रणा करण्यात आलेली आहे। 36 कोटी रुपयाच्या या शववाहिन्या होत्या की ज्या जानेवारीपासून नायडू रुग्णालयाच्या शेजारी असलेलं परिवहन विभागाचं जे आरोग्य विभागाचं उपसंचालक कार्यालय आहे तिथे ह्या शववाहिनी उभ्या होत्या। आणि जेव्हा एनडीटीव्हीने हे 11 तारखेला सर्वात आधी महाराष्ट्राला दाखवलं त्यानंतरच कळवळ उडाली, मग अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि मग 10 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया करून काल 5 गाड्या नागपूरला रवाना करण्यात आलेल्या आहेत आणि आता 3 गाड्या या वाशिमसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या वितरणाचे तपशील पण आपण समजून घेतले तर आता शववाहिन्याचं वाटप असं होणार आहे की नागपूरला 5 गाड्या, वाशिमला 3 गाड्या, 16 दुर्गम आदिवासी जिल्ह्यासाठी प्रत्येकी 4 गाड्या आणि हे फार महत्त्वाचं आहे। अशा 16 दुर्गम आदिवासी भागासाठी 64 गाड्या आपण ह्या वितरित होत आहेत आणि 18 इतर जिल्ह्यासाठी प्रत्येकी 2 गाड्या, अशा एकूण 36 गाड्या। म्हणजे मधल्या काळामध्ये ऋतुजा दुर्दैवाने आदिवासी भागामधले मृतदेह किंवा रुग्णसुद्धा वाहून नेण्याची व्यवस्था नाही आहे, ही दृश्य महाराष्ट्राने बघितली आणि एनडीटीव्हीच्या बातमीचे हे सगळ्यात मोठे सकारात्मक परिणाम आहेत की प्रत्येकी कोटी रुपये 2 कोटी रुपये किंमत असलेल्या ह्या गाड्या ज्या अशाच पडलेल्या होत्या त्या आता प्रत्यक्षात वापरासाठी येणार आहेत। साधारणपणे माझ्या माहितीनुसार 224 गाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला होता, त्यातले 100च गाड्या खरेदी केल्या गेल्या आणि नंतर सरकार बदलल्यानंतर म्हणजे तेच सरकार पुन्हा सत्तेवरती आल्यानंतर आरोग्यमंत्री पद इतरांकडे गेलं आणि तानाजी सावंत यांच्या काळामध्ये झालेल्या खरेदीबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते। बहुधा त्याच कारणामुळे या गाड्याचं वाटप होत नव्हतं, पण गाड्यात गंज म्हणजे बॅटरी डाऊन होत आहेत, ज्या अत्यंत चांगल्या सुस्थितीतल्या गाड्या ह्या प्रत्यक्षात आरोग्य सेवेत येणं गरजेचं असताना त्या थांबल्या होत्या आणि मग एनडीटीव्हीने हे दाखवल्यानंतर एक साकल्यानं विचार झाला की आता हे कसं द्यायचं, नगरपालिकेकडे द्यायचं का? आणि मग एक नवा तोडगा निघाला की नगरपालिका प्रशासनाकडे न देता आरोग्य विभागाकडेच आपण हे देऊया आणि आदिवासी भागाला प्राधान्यक्रम देऊया आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात आदिवासी विभागाला पहिल्यांदा शववाहिन्या मिळत आहेत आणि त्याबरोबरच विदर्भाला त्याचा जास्त मोठा वाटा मिळतो असं दिसतंय। पण एक जबाबदार माध्यम काय करू शकतं हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला एनडीटीव्हीने दाखवून दिलं आणि प्रश्न हाच पुन्हा उपस्थित आपण केलाय की 3 महिने कशाची वाट बघत होतात एनडीटीव्हीने प्रश्न विचारण्याची। पण अर्थात एक चांगली सुरुवात आहे, कालपासून वाटप सुरू झालेलं आहे आणि जसे जसे ड्रायव्हर्स मिळतील तसे तशा ह्या गाड्या प्रत्येक ज्या ठिकाणी त्यांना आता वितरणाचं ठरलंय त्या ठिकाणी त्या पाठवल्या जातील। निश्चितच, आणि या सगळ्या संदर्भात आपण वृत्तांकन केलेलं होतं, पाठपुरावा केलेला होता, त्याला कुठेतरी अखेर यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल। मात्र राहतो मुद्दा 3 महिन्यांपर्यंत या शववाहिन्या जागच्या जागी का उभ्या होत्या त्याची सुद्धा कारण मीमांसा होणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।